भारत जगातील सर्वात लोकसंख्येचा देश असून रंगीबेरंगी मसाल्यांच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि हा देश आपल्या समृद्ध संस्कृती आणि विविधतेसाठी ओळखला जातो. ब्राझील सांबा नृत्याचे जन्मस्थान असलेला ब्राझील जगातील सर्वात मोठ्या कॉफी उत्पादकांपैकी एक आहे. फुटबॉल हा या देशाचा राष्ट्रीय खेळ असून रियो दी जानेरो आणि साओ पाउलो सारखी शहरे आपल्या उत्सवाच्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत. भारत आणि ब्राझील दोन्ही देश आपल्या विशिष्ट संस्कृती आणि परंपरांसाठी प्रसिद्ध आहेत. भारत मसाल्यांच्या पदार्थांसाठी आणि क्रिकेटसाठी प्रसिद्ध असताना ब्राझील सांबा नृत्यासाठी आणि फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही देशांची संस्कृती त्यांच्या देशाच्या विविध भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब आहे. भारत राजधानी नवी दिल्ली. स्थान भारत उत्तर गोलार्धातील आशिया खंडाच्या दक्षिण भागात स्थित आहे. विस्तार भारताचा अक्षांश विस्तार 6.45 उत्तर ते 37.6 उत्तर आणि रेखांश विस्तार 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व आहे. सीमा भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर, पश्चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. भारताला पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या सीमा लागतात. विशेष इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. ब्राझील राजधानी ब्राझिलिया. स्थान ब्राझील उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धात पसरलेला आहे. तो दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व भागात स्थित आहे. विस्तार ब्राझीलचा अक्षांश विस्तार 5.15 उत्तर ते 33.45 दक्षिण आणि रेखांश विस्तार 34.47 पश्चिम ते 73.48 पश्चिम आहे. सीमा ब्राझीलला उरुग्वे, अर्जेंटिना, पराग्वे, बोलिव्हिया, पेरू, कोलंबिया आणि व्हेनेझुएला या देशांच्या सीमा लागतात. विशेष अमेझॉन नदी ब्राझीलमधून वाहते आणि हा जगातील सर्वात मोठा उष्णकटिबंधीय वर्षावन आहे. रियो दी जानेरो हे ब्राझीलचे सर्वात मोठे शहर आहे. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारत हा प्राचीन संस्कृती आणि विविधतेचा देश आहे. सुमारे 1.5 शतकांच्या ब्रिटिश काळानंतर 1947 साली भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारताने राजकीय स्थिरता, आर्थिक विकास आणि सामाजिक परिवर्तन या दिशेने प्रगती केली. युद्धे आणि दुष्काळ स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 2 दशकांमध्ये भारताला अनेक युद्धे आणि दुष्काळाचा सामना करावा लागला. या कठीण परिस्थितींवर मात करून भारताने स्वतःला उभा केले. आर्थिक सुधारणा 1991 पासून भारताने उदारवादी आर्थिक धोरणे स्वीकारली. यामुळे देशातील उद्योगधंदे, व्यापार आणि सेवा क्षेत्रात मोठी प्रगती झाली. आज भारत जगातील प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तरुण लोकसंख्या भारतातील लोकसंख्येचे मोठे प्रमाण तरुण आहे. हा तरुण वर्ग देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. विविधता भारत हा धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांच्या बाबतीत अत्यंत विविधतापूर्ण देश आहे. ही विविधताच भारताची खरी संपत्ती आहे. भारताची वैशिष्ट्ये. लोकशाही भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अंतराळ संशोधन भारताने स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत आणि चंद्रावर मोहीमही पाठवल्या आहेत. अणुऊर्जा भारत हा अणुऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी देश आहे. कृषी भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि अनेक प्रकारचे अन्नधान्य येथे पिकवले जाते. सेवा क्षेत्र भारताचे सेवा क्षेत्र जगातील सर्वात मोठ्या सेवा क्षेत्रांपैकी एक आहे. निष्कर्ष भारत हा एक प्राचीन, विविध आणि गतिशील देश आहे. आपल्या अनेक आव्हानांवर मात करून भारताने जगातील प्रमुख देशांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. भविष्यात भारताची प्रगती होण्याची अपेक्षा आहे. ब्राझीलची ऐतिहासिक यात्रा. दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश असलेल्या ब्राझीलचा इतिहास पोर्तुगीजांच्या आगमनाने सुरू झाला. सुमारे 3 शतके ब्राझील पोर्तुगालच्या उपनिवेशाखाली होता. या काळात ब्राझीलची अर्थव्यवस्था मुख्यतः साखर व नंतर कॉफीच्या उत्पादनावर अवलंबून होती. स्वातंत्र्याची लढाई 19व्या शतकाच्या सुरुवातीस ब्राझीलमध्ये स्वातंत्र्याची चळवळ उफाळून आली. 1822 साली ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले आणि एक राजशाही देश बनला. प्रजासत्ताक 1889 मध्ये ब्राझीलमध्ये प्रजासत्ताक स्थापन झाले. लष्करी राजवट 20व्या शतकाच्या मध्यभागी ब्राझीलमध्ये लष्करी राजवट आली. हा काळ लोकशाहीच्या मूल्यांच्या दमनासाठी ओळखला जातो. लोकशाहीची पुनर्स्थापना 1985 मध्ये ब्राझीलमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना झाली. आर्थिक उदय 1990च्या दशकापासून ब्राझीलने आर्थिक सुधारणा केल्या आणि जगातील प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनले. विविधता ब्राझील हा एक अत्यंत विविधतापूर्ण देश आहे.
येथे अनेक भाषिक आणि सांस्कृतिक समुदाय राहतात. ब्राझीलची वैशिष्ट्ये. अमेझॉन वर्षावन. ब्राझीलमध्ये जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वर्षावन अमेझॉन वर्षावन आहे. सांबा आणि कार्निवाल. ब्राझील सांबा नृत्य आणि कार्निवालसाठी जगप्रसिद्ध आहे. फुटबॉल. फुटबॉल हा ब्राझीलचा राष्ट्रीय खेळ आहे. कॉफी. ब्राझील जगातील सर्वात मोठ्या कॉफी उत्पादकांपैकी एक आहे. निष्कर्ष. ब्राझीलचा इतिहास संघर्ष, बदल आणि विकास यांचा एक समृद्ध इतिहास आहे. आज ब्राझील एक आधुनिक, लोकशाही आणि उदयोन्मुख देश म्हणून ओळखला जातो. भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश आपल्या स्वतंत्रतेच्या लढाईंसाठी प्रसिद्ध आहेत. भारताने 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवले, तर ब्राझीलने 7 सप्टेंबरला. शासन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहता भारतात संसदीय लोकशाही आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती शासन व्यवस्था आहे. ब्राझीलचे नाव स्थानिक एका विशिष्ट प्रकारच्या वृक्षाच्या नावावरून पडले आहे, जे खूप रंजक आहे. भारत आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरा करतो, तर ब्राझील आपला स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला साजरा करतो. शासन व्यवस्थेच्या बाबतीत भारतात संसदीय लोकशाही आहे, जिथे जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी शासन करतात. तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती शासन व्यवस्था आहे, जिथे राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात. एक मनोरंजक तथ्य म्हणजे ब्राझीलचे नाव पाऊ ब्रासील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. भारताने 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून संसदीय लोकशाहीचा मार्ग स्वीकारला, तर ब्राझीलने 7 सप्टेंबरला स्वातंत्र्य मिळवून राष्ट्रपती शासनव्यवस्था स्थापन केली. ब्राझीलचे नाव पाऊ ब्रासील या वृक्षाच्या नावावरून पडले आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी आश्चर्यचकित करते.